नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या माझे शिवराय या मालिकेतील पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला प्रदेश आदिलशहाला एका तहामध्ये दिला. त्यामुळे आदिलशहाला आता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कारवाई करणे भाग होते. आदिलशहा आणि महाराज एकमेकांच्या विरुद्ध लढाया करण्यामध्ये गुंतले असताना मोगलांच्या विरुद्ध दख्खनमध्ये कुठलीही कारवाई होणार नव्हती. आणि औरंगजेबाला अगदी हेच हवे होते, ते म्हणजे वेळ. त्याला त्याच्या अब्बुजांच्या सिंहासनावर ताबा मिळवण्यासाठी भरपूर असा वेळ मिळणार होता. प्रतापगडची लढाईची माहिती घेण्याआधी आपण आज मोगली वारसा हक्काच्या लढाईची आणि सिंहासनासाठी झालेल्या साठमारीची माहिती घेऊया. 6 सप्टेंबर 1657 रोजी शहाजहान दिल्लीमध्ये गंभीररित्या आजारी पडला आणि त्याच्या मुलांमध्ये सत्ता संघर्ष चालू झाला, जो पुढे 2 वर्ष चालला. या आधीपासूनच दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू होत्या. सगळे राजपुत्र आपापली ताकद वाढवायचा आणि दुसऱ्याची कमी करायचा प्रयत्न करत होते. या सगळ्यामध्ये महाराजांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू म्हणजे औरंगजेब याने सत्ता काबीज करण्यासाठी काय काय उद्योग केले ते आज आपण जाणून घेऊया. या नाट्यमय घटनांच्या मध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या पात्रांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया. सगळ्यात आधी शहाजहान. शहाजहान दिल्लीचा 5वा बादशहा. जन्मनाव खुर्रम. 5 जानेवारी 1592 मध्ये लाहोरमध्ये याचा जन्म झाला. 22 जानेवारी 1666 मध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये याचा मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 1628 रोजी आपला पिता जहांगीर याचा मृत्यू झाल्यानंतर मोगली परंपरेला साजेशी कामगिरी करून म्हणजेच आपल्या बाकीच्या भावांना आणि सत्तेच्या दावेदारांना मारून सिंहासनावर बसला आणि आपल्या उतारवयात त्याने सुद्धा वारसा युद्धाला तोंड दिले. या वारसा युद्धामध्ये त्याचा सगळ्यात मोठा मुलगा दारा शिकोह, ज्याला तो स्वतःही उत्तराधिकारी मानायचा, तो, त्याचा 2 नंबरचा मुलगा म्हणजे शहा शुजा, 3 नंबरचा मुलगा म्हणजे औरंगजेब, जो शेवटी बादशाह झालाच, मुराद बक्ष त्याचा धाकटा मुलगा, जहानारा त्याची मुलगी जी त्याला अत्यंत प्रिय होती आणि ती दारा शिकोहला सर्व परीने मदत करत होती. त्याचबरोबर रोशनारा ही त्याची दुसरी मुलगी जी औरंगजेबाची पक्षपाती होती आणि औरंगजेबाला दिल्लीमध्ये काय चाललंय याच्या पूर्ण माहिती पुरवण्याची कामगिरी तिच्यावर होती. 6 सप्टेंबर 1657 रोजी हा म्हातारा शहाजहान दिल्लीमध्ये गंभीररित्या आजारी पडला. 65 वर्षाचा शहाजहान 3 दिवस मरणोन्मुख अवस्थेत पडून होता. असे म्हणतात, आपण आता वाचत नाही असे वाटून त्याने आग्र्याच्या किल्ल्याचे दरवाजे बंद करून घेतले. राजधानीकडून जाणारे सगळे संदेश बंद झाले. जनतेला दिला जाणारा झरोका दर्शन म्हणजे बादशहा रोज एका खिडकीमध्ये येऊन उभा राहून त्या आपल्या जनतेला दर्शन देत असे, हे दर्शन सुद्धा बंद झाले. आणि हे सगळे संदेश बंद झाल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तिघेही राजपुत्र अस्वस्थ झाले. शहाजहान मरण पावला आहे अशी सगळ्यांची खात्री पटली आणि उत्तराधिकाराच्या लढाईची सुरुवात झाली. आपल्या प्रिय अब्बुजांच्या मृत्यूमुळे रिकामे झालेले सिंहासन आपल्याला मिळावे म्हणून आता त्यांना आपल्या भावांबरोबर लढणे क्रमप्राप्त होते. या लढाईत एकतर जिंकायचे आणि सिंहासनावर बसायचे किंवा मारायचे, हे 2च पर्याय त्यांच्या समोर होते. या नकाशामध्ये आपण या नाट्यमय प्रसंगामध्ये घडलेल्या भूगोलाची थोडीशी माहिती करून घेऊया. हा सगळा नाट्यमय प्रकार आग्रा, माळवा, बंगाल, गुजरात, कंदहार आणि लाहोर इथपर्यंतच्या
संपूर्ण प्रदेशात व्यापलाय. तो कसा? तर यावेळी शहाजहानच्या जवळ म्हणजे आग्र्यामध्ये दारा शिकोह होता. दारा शिकोहला शहाजहान दारा शिकोहला नेहमीच आपल्या जवळ ठेवत होता आणि दारा शिकोह हाच आपला उत्तराधिकारी व्हावा असे त्याला वाटत होते. आणि त्याला ताकदवान बनवण्यासाठी त्यांनी हर तऱ्हेने प्रयत्न केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी बाकीच्या उरलेल्या 3 मुलांना राजधानीपासून दूर ठेवले होते. त्यापैकी शहा शुजा बंगालमध्ये, मुराद बक्ष गुजरातमध्ये आणि औरंगजेब दख्खनमध्ये होता. बंडाची सुरुवात शहा सुजाने केली. त्याने वडिलांविरुद्ध बंड पुकारून स्वतःला सम्राट घोषित करून तो आपल्या सैन्यासह आग्र्याच्या रोखाने निघाला. दारा आणि शहाजहान याने त्याला रोखण्यासाठी दाराचा मोठा मुलगा सुलेमान शिखो आणि मिर्झा राजे जयसिंग यांना बंगालकडे पाठवले. त्यांनी फेब्रुवारी 1658 मध्ये बनारसच्या जवळ बहादूरपूर येथे सुजाला हरवले आणि सुजा परत एकदा बंगालकडे पळायला लागला. आणि सुलेमानने सुजाचा पाठलाग करायचे ठरवले. जयसिंहाचे काहीही न ऐकता सुजाच्या पाठीमागे तो बंगालकडे निघाला. शहा सुजाने बंगालमध्ये बंड पुकारून स्वतःला बादशहा जाहीर केल्यानंतर मुराद बक्षने सुद्धा सुरतमध्ये स्वतःला सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घेतला आणि तो गुजराततून आपले सैन्य घेऊन निघाला. औरंगजेब जो दख्खनमध्ये होता तो या सगळ्या भावांमध्ये धूर्त आणि पाताळयंत्री होता. त्याने कोणताही आताताईपणा केला नाही आणि कोणतेही पाऊल उचलले नाही. त्याने आपल्या दोन्ही भावांबरोबर म्हणजे शहा सुजा आणि मुराद बक्ष या दोन्ही भावांबरोबर पत्रव्यवहार चालू केला आणि विशेष करून मुराद बक्ष बरोबर. त्याने मुराद बक्षला पटवून दिले की आपल्या सगळ्या भावांमध्ये मुराद बक्ष हाच सिंहासनावर बसण्यासाठी आणि सिंहासनाचा उत्तराधिकारी होण्यासाठी सर्व परीने लायक असा माणूस आहे. आणि म्हणूनच इतर 2 भावांच्या विरुद्ध लढण्यासाठी मुराद बक्षची मदत करण्यासाठी औरंगजेब पूर्णपणे तयार आहे. याचबरोबर त्याने इस्लाम धर्माचा धर्मत्यागी म्हणून दाराचा निषेधही केला. दाराच्या कथित हानिकारक प्रभावापासून आपल्या वडिलांना आणि पूर्ण साम्राज्याला मुक्त करण्याचा त्याने आपला हेतू सगळीकडे चित्रित केला. आणि औरंगजेब सुद्धा आपले सैन्य घेऊन मुराद बक्षला जाऊन मिळाला. इकडे शहाजहानची तब्येत सुधारल्यानंतर त्याने मुरादला आणि औरंगजेबाला परत जाण्यासाठी सांगितले, पण तरीही मुराद पुढे कूच करतच राहिला. आणि म्हणून शहाजहानने महाराजा जसवंत सिंह याला माळव्यात पाठवले. जयसिंह मुरादचे बंड मोडायला धर्मत येथे पोचला, पण तेथे मुराद आणि औरंगजेब यांचे संयुक्त सैन्य त्याच्या समोर आले. औरंगजेबाने जसवंत सिंहाला परत जाण्यासाठी सांगितले, पण तरीही जसवंत सिंहाने हल्ला केला. 15 एप्रिल 1658च्या उन्हाळ्याच्या दिवशी धर्मतच्या मोकळ्या मैदानावर ही लढाई झाली. यामध्ये तोफखाना आणि रणनीतीचा फायदा घेऊन औरंगजेबाने निर्णायक विजय मिळवला. चरण जगमल खाडिया या युद्धामध्ये पडला. जसवंत सिंह रणांगणातून पळून गेल्यामुळे लढाई आधीच हरली होती. तथापि रतनसिंह राठोड याने युद्ध चालू ठेवले, ज्याचा शेवट रतनसिंहाच्या मृत्यूने झाला. त्याच्या या बलिदानामुळे रतनसिंहाचे नाव राजस्थानाच्या जनतेमध्ये अमर झाले. धर्मतमध्ये विजय मिळाल्यावर आणि जसवंत सिंह पळून गेल्यानंतर औरंगजेबाने अजिबात वेळ न दवडता मुरादच्या सैन्यासह आग्र्याकडे कूच केली. यावेळी दाराला सुलेमान शिखो याने केलेली चूक महागात पडली. ती म्हणजे सुजाचे बंड मोडण्यासाठी दाराने आपले सर्वोत्तम सरदार आणि सैन्य
हे सुलेमान शिको आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर पाठवले होते. युद्ध झाल्यानंतर जेव्हा शहा शुजा बंगालकडे पळून गेला तेव्हा मिर्झा राजे जयसिंग सुलेमानला सांगत होते की आपल्याला आग्र्याला परत जायला पाहिजे, कारण त्याच्या वडिलांना म्हणजेच दाराला आपली जास्त गरज आहे. परंतु विजयाने उत्साहित झालेला आणि युद्धाच्या डावपेचाचा अनुभव नसलेल्या सुलेमानने त्याचे काही ऐकले नाही आणि तो शहा शुजाच्या पाठीमागे बंगालकडे निघाला. आता औरंगजेबाचे सैन्य आणि मुरादचे सैन्य आग्र्याकडे कूच आता औरंगजेब आणि मुराद यांचे संयुक्त सैन्य आग्र्याकडे कूच करत होते. यावेळी शाही सैन्य बंगालमध्ये होते. जसवंत सिंह सुद्धा जोधपूरकडे पळून गेला होता. त्यामुळे दाराकडे सैन्य कमी होते. दाराने वारंवार जसवंत सिंहाकडे निरोप पाठवले, परंतु त्याच्याकडून काहीही उत्तर येईना. इकडे मिर्झा राजा जयसिंग आणि सुलेमान शिको यांना बोलवून घेण्यासाठी त्यांनी निरोप पाठवला. सरतेशेवटी 7 मे 1658ला सुलेमान शिको आग्र्याच्या दिशेने निघाला खरा, पण तो वेळेत आग्र्याला पोहोचू शकला नाही. शेवटी 29 मे 1658 रोजी आग्राच्या जवळ सामूगड येथे औरंगजेब मुराद यांच्या संयुक्त फौजेशी दाराचे युद्ध झाले. दोन्ही बाजूने सुमारे 50 ते 60 हजार माणसे होती. परंतु औरंगजेब हा अधिक चांगला सेनापती होता. त्याला युद्धाचा दीर्घ अनुभव होता. दाराला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कमी होता. दारा त्याच्या हाडा राजपूत आणि बराहा येथील सय्यदांवर अवलंबून होता. परंतु सैन्याचा एक मोठा भाग घाईघाईने भरती करण्यात आला होता, कारण त्याचे मुख्य सैन्य बंगालकडे अडकले होते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे दारा त्याला मिळालेल्या सत्तेमुळे उन्मत्त झाला होता आणि त्याने अति आत्मविश्वासात आपल्या वडिलांच्या साम्राज्यातील खानदानी लोकांकडून मदत घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की युद्धामध्ये निपुण असलेल्या औरंगजेबाने दाराचा पराभव केला आणि दाराला युद्धभूमीकडून पळून गेला. आग्र्याला पोचल्यावर दारा शहाजहानला न भेटता काही खजिना आणि काही सैन्य बरोबर घेऊन तिकडून निघून लाहोरला गेला. औरंगजेबाने सामूगडचे नाव फतेहाबाद ठेवले आणि तो आग्र्याच्या दिशेने निघाला. दारा पळून गेल्यानंतर शहाजहानने आग्र्याच्या किल्ल्याची दारे बंद करून घेतली. औरंगजेबाने आपल्या सैन्यासह किल्ल्याला वेढले आणि शहाजहानला दारे उघडण्यास सांगू लागला. शहाजहान ऐकेना तेव्हा किल्ल्यात जाणारे यमुनेचे पाणी तोडून त्याने शहाजहानला नमवले. त्यानंतर शहाजहान आणि मुराद या दोघांनाही कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून तो बादशाह झाला. त्याने यावेळी स्वतःला मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर अशी पदवी घेतली. औरंगजेब म्हणजे सिंहासनाची शोभा, तर आलमगीर म्हणजे अख्ख्या जगाचा विजेता. इकडे लाहोरला पोचल्यानंतर दाराने सैन्य उभे करायचा प्रयत्न सुरू केला. परंतु तो प्रयत्न फसल्यानंतर दाराला औरंगजेबाच्या पाठलागाचे तोंड द्यावे लागले आणि तो औरंगजेबाच्या पाठलागाला तोंड देत पंजाब, सिंध व अखेर गुजरातमध्ये पोचला. यावेळी दाराबरोबर त्याच्या कुटुंबयासह खेरीज फक्त 2000 सैनिक होते. येथून पुन्हा मुलतान मार्गे कंदहारला जाताना येथून पुन्हा मुलतान मार्गे कंदहारला जाताना वाटेत बलोन खिंडीजवळ दाराची पत्नी नादिरा हिचा आजारपणामुळे मृत्यू झाला. येथीलच जमीनदार मलिक जीवन याने दाराला पकडून औरंगजेबाच्या हवाली केले. औरंगजेबाने त्याला आग्र्यामध्ये घेऊन गेला आणि तिथे औरंगजेबाने दाराला ठार मारले. असे म्हणतात की जेव्हा दाराला ठार मारले तेव्हा दारा जेवण करत होता आणि औरंगजेबाच्या माणसांनी दाराला खाली खेचून त्याचे शीर धडाच्या वेगळे केले.
ते जेव्हा औरंगजेबाला दाखवण्यात आले तेव्हा औरंगजेबाने त्याला दाराचा चामूगडच्या लढाईमध्ये पडलेला किमोश घालून पुन्हा एकदा खातरजमा केली की हे जे शीर दाखवलं येते ते दाराचंच आहे. दाराला सुलेमान, मेहेर, सिफिहर हे मुलगे व पाकनिहाद बानो आणि जहाझेब बानो या मुली होत्या. यापैकी सुलेमानलाही नंतर मारण्यात आले. मात्र उर्वरित मुले-मुलांची लग्ने औरंगजेबाने पुढे स्वतःच्या आणि मुरादच्या मुलांशी लावून दिली. शहाजहानला कैद करून दारा आणि मुराद या दोन्ही भावांना मारल्यानंतर औरंगजेबाने आपला मोहरा आपल्या तिसऱ्या भावाकडे वळवला. शहा शुजाला औरंगजेबाने अलाहाबाद म्हणजेच आजचे प्रयागराज याच्या जवळ खानवा येथील युद्धामध्ये पराभूत केले. शहा शुजा तिकडून पळून आराकान म्हणजेच आजचे म्यानमार येथे गेला. पुढे आराकान मध्येच तिथल्या राजांबरोबर झालेल्या झगड्यामध्ये तो मारला गेला. अशा रीतीने आपल्या पूर्वजांच्या महान परंपरेचा कित्ता गिरवत औरंगजेबाने आपल्या भावांना मारून बापाला कैद करून सिंहासन प्राप्त करून घेतले. इसवी सन 1659 ते आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 3 मार्च 1707 पर्यंत त्याने राज्य केले. आज इथेच थांबू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.